नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपल्या फार्मवर एक नवीन मेंबर आणलाय आपण आणलाय मित्रांनो। हे समोर कुत्रा आहे मित्रांनो, मेल आहे बघा। काय झाले मित्रांनो, आपल्या इकडे चोरीचे प्रमाण वाढलेले आहे। एक 15 दिवसात मित्रांनो 3 शेळ्या चोरीला गेल्यात। त्यामुळे म्हणलं चला एखादा कुत्रा असा आपल्या आखाड्यावर, पण आम्ही तर तसं 24 तास आमच्या आखाड्यावर असतो तसं आपल्या फार्मवर। पण कसं आहे, एखादा रात्री माणसाला झोप लागली, काही झालं, कोणी आलं तर समजा कुत्रे जर असली तर भुकतात, माणसाला लगेच चेव येते। त्यामुळे चला एक म्हणलं एक कुत्रं पाळू आपण पण। मित्रांनो, तुम्ही म्हणता चोर यायले तर मग एवढंसं कुत्रं कशाला आणलं, तर तसं नाही मित्रांनो। आपल्याकडे मोठं पण कुत्रं आहे। हे बघा, आमच्या इकडे तात्या आहे, हे बघा, खूप हुशार आहे मित्रांनो। तात्या नाव आपण तसं तात्या ठेवले, तात्या बघा लगेच ओळखते। हा तात्या आणि आपण ब्लॅकी नाव ठेवलं याचं, बघा कसं दिसते मित्रांनो। आजच आणलंय आपण आणि ब्लॅकी नाव ठेवले बघा। हडे अजून यांच्या दोघांचं जमन झाले। अजून एक तात्या चोप, तात्या एक 8-15 दिवस लागतील अजून। मित्रांनो, कुत्रा असा प्राणी ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, कारण हा माणसाला दगा देत नाही। माणूस माणसाला दगा देईल, पण कुत्रा हा कधीच माणसाला दगा देणार नाही। त्यामुळे आपण आणलेला आहे। कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो। क्रॉसिंगमध्ये मित्रांनो, प्युअर गावरान पण नाही, प्युअर ब्लड लाईनमधला पण नाही, गावरान आहे। ब्लॅकी चल चल चल, बघा मस्त दूध हे पिते मित्रांनो। आपण याला शेळीचं दूध नाही ठेवणार, कारण आपल्या शेळ्या यायलेल्या आहेत। याचं पूर्ण दूध आपण, या म्हशीचं आपल्याकडे म्हसळ आहे बघा, एलेलीच आहे ती, पण म्हसळचं दूध ठेवायचं आपल्याकडे। काय दुधाची कमी नाही, काय नाही। त्यामुळे आपण छोटा आहे थोडा, त्यामुळे दूध पित आहे तरी पण, त्यामुळे आपण आणलं आहे। या तुम्हाला शेळ्या दाखवतो मित्रांनो। हे बघा आपलं छोटंसं उगं शेड आहे, एकदम साध्या पद्धतीने केलेलं आहे मित्रांनो। आपण 2 शेळ्या घातल्या होत्या स्टार्टिंगला, त्याच्या आता मित्रांनो लहान मोठे आपल्याकडे 25 झालेत। ह्या जे उभं राहिलेल्या पाठ आहेत मित्रांनो, ह्या आपल्या घरच्या 2 आहेत, घरच्याच आहेत। ती पलीकडे जी बांडी शेळी आहे तिच्या आहेत। अजून यांची एक बहीण पण आहे मधामध्ये। हे बघा, ह्या 2 खाली बसल्या त्या हुंडी आहे, अलीकडे हुंडी आहे, आणि तिचीच पाठ ती पलीकडे, ती पण हुंडीच आहे बघा। आपल्या पलीकडे शेळ्या दाखवतो मित्रांनो। एकदम साध्या पद्धतीने केलेलं आहे मित्रांनो। 2 शेळ्यापासून स्टार्टिंग केलेली आहे आपण, काय खर्च केलेला नाही, काय नाही। तुम्हाला सांगतो, 2 शेळ्यापासून आता आपल्याकडे एक लहान मोठी 25 संख्या झालेली आहे मित्रांनो। शेळीपालन हे खूप म्हणजे खूप 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 चांगला व्यवसाय आहे मित्रांनो। तुम्ही जर करायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही बिनधास्तपणे करू शकता। हे बघा, एक लहान मोठी 25 संख्या आहे, 14 पिल्ले आहेत आणि 11 मोठाले आहेत। हे बघा, ही आपली बांडी सर्वात अगोदर मित्रांनो आपण हीच घेतलेली होती। याच्या खाली 2 बकरे होते घेताना, एक आपण 14,000ला घेतली होती मित्रांनो। ही बघा तिची आता हे 2, हे एक आणि दुसरं एक, तिचं लाल तिकडे एक पिल्लू आहे बघा मित्रांनो। कशी क्वालिटी आहे, कशी चमक आहे शेळ्यावर। आज झाडझूड राहिली अजून, कारण मित्रांनो गारवा आमच्याकडे खूप जास्त पडलेलं आहे। त्यामुळे आपण सहसा लवकर शेळ्यांना बाहेर काढत पण नाहीत, काहीच नाही। त्यामुळे जरासं, आणि आम्हाला पण जास्त थंडी पडल्यामुळं थोडा उठायला उशीरच व्हायला आहे। हे बघा कशा शेळ्या आहेत मित्रांनो। अजून काहीच टाकलेलं नाही, तरी पण बघा एवढं काही भाकाट्या गेलेल्या नाहीत, काय नाही। तुम्हाला आपला बोकड दाखवतो मित्रांनो। या बघा मित्रांनो, हा आपला बोकड आहे, आपल्या घरचाच आहे बघा कसला आहे। हिचा आहे मित्रांनो, त्या बांड्या शेळीचा, बघा कसला आहे। हे बघा मित्रांनो, आपले एक महिना होऊन गेला यांना, 25 डिसेंबरला महिना झाला आहे पिल्लांना। कसली क्वालिटीची पिल्ली आहेत
मित्रांनो, शेळीपालनात जर तुम्ही चारा नियोजन जर चांगलं केलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल मित्रांनो. शेळीपालनात अवघड असं काहीच नाही आहे. लोक म्हणतात असं पाहिजे तसं पाहिजे, असं झालं तसं झालं, काहीच नाही मित्रांनो. तुम्ही जर चारा नियोजन आणि खुराक नियोजन जर योग्य केलं तर 100% तुम्ही यशस्वी होणार आहात. हे बघा आपल्या मधात पण शेळ्या आहेत. हे बघा एकदम साध्या पद्धतीने मित्रांनो, हे जी आपले पत्र आहेत ही थोडेफार, हे बघा हे आपल्या घरचे जुने पत्र आहेत मित्रांनो. इकत आपण याच्यात काहीच आणलेलं नाही. आणि इकडं समोर एक 20x15ची खोपी केलेली आहे मित्रांनो. हे बघा हे तुम्हाला बांबू वगैरे दिसत असतील. एक मित्रांनो लय झालं, आपण एक 15,000 रुपयापर्यंत त्याच्यावर खर्च केलेला आहे. ह्या मुरमासकट बरं काय, हे खाली मुरुम टाकलेले. ह्या मुरमासकट 15,000त आपलं पूर्ण शेळ्यांचं एकाच्यात मित्रांनो 25 शेळ्या आपल्या मस्त बसायला आहेत. आणि सगळे पिले मोठे झाले तरी याच्यामध्ये बसणार आहेत. खूप स्पेस आहे आपल्याकडं. आणि 15,000त एक लोक करायला 4 लाखाचं 5 लाखाचं शेळ काही करून उपयोग नाही मित्रांनो. तुम्ही त्यापेक्षा तुमच्या शेळ्यांना चांगला खुराक द्या, चांगलं खाद्य द्या. कशी क्वालिटी आहे बघा मित्रांनो, आपल्या घरच्या पाठीत आहे. ह्या तिन्ही पण आपल्या घरच्या पाठीत आहे, उभं राहिलेलं आहे. बघा कसले आहेत. जर तुम्ही योग्य चारा नियोजन खाद्य नियोजन केलं मित्रांनो तर अशी क्वालिटी राहणार आहे. ही बघा आपली होंडी शेळी खाली बसलेली. उठ गा होंडे, चल उठ होंडे उठ, तुम्हाला दाखवतो. ह्या 2 पाठी पण मित्रांनो होंड्याच निघाल्या आता. हे बघा कसली क्वालिटी बघा मित्रांनो, घरच्या पाठीत आणि पूर्णपणे बंदिस्त आहेत. कोणी म्हणाल का की 1 मिनटं पण तुम्ही सोडत नसाल. बघा कसली क्वालिटी मित्रांनो. तुम्ही जर चारा नियोजन योग्य केलं तर ही क्वालिटी राहणार आहे. हे बघा हे खाली बसलेलं पिल्लू 3 महिन्याचं आहे मित्रांनो. बघा कसलं पिल्लू आहे, मासाळ पिल्लू आहे एकदम मित्रांनो. आपणाला घरी ठेवायची होंडी आहे, पाठ आहे. उठ बघा मित्रांनो कसली पाठ आहे मित्रांनो. काहीच नाही तुम्हाला सांगतो, फक्त यामध्ये लाजायचं नाही. कारण कसं आहे शेळीपालनामध्ये लोक काय करतात, करायचं तर असतंय पण त्याला काय करायचं, मग त्यांच्या लेंड्या झाड वाटत नाही, त्यांना वैरण चारा पाणी करा वाटत नाही, काय तर लोक वाकड लावतील. मित्रांनो तुम्हाला जर असं असेल तर तुम्ही शेळीपालन करू नका. तुम्हाला जर लेंड्या झाडाची लाज वाटत असेल, कारण हा व्यवसाय असा आहे की दुसऱ्याच्या जीवा होत नाही. स्वतःला राबावं लागतं, स्वतःला करावं लागतं. आणि स्वतः जर तुम्ही राबलात तर नंबर 1 क्वालिटी तुमच्याकडं होणार आहे. बघा गावरान शेळीची 8 महिन्याची पाठी मित्रांनो. ही होंडी बघा मोठी. ह्या दोन्ही पण 8 महिन्याच्या आहेत, बहिणीच आहेत. ह्या 2 आणि ही एक 3 पाठी एका सोबतच्या आहेत. 8 महिन्याच्या पाठी आहेत मित्रांनो. एकदा हिटवर पण आल्या त्या, पण आपण लावल्या नाहीत, आता लावायच्यात आपणाला. हे बघा कसल्या पाठी इथं. ही बघा आमची होंडी. आपण त्यात ज्या 2 शेळ्या स्टार्टिंगला घातल्या होत्या त्याच्यामधली ही एक आहे मित्रांनो. उठ बघा कशी क्वालिटी मित्रांनो. अशा क्वालिटीच्या जर शेळ्या घातल्या तर मित्रांनो 100% तुमचं शेळीपालन यशस्वी होणार आहे. आणि मित्रांनो यामध्ये खूप समाधान आहे बरं का. जर तुम्हाला आवड असेल तर एकदम समाधानी व्यवसाय आहे मित्रांनो. कोणाला म्हणायची गरज नाही, कोणाला काय करायची गरज नाही. यामध्ये मित्रांनो पुन्हा आपण 8 बकरी विकलेली आहेत पहिल्यांदा, आणि आपल्या घरी येऊन नेतात, आपल्या शेतात येऊन नेतात. त्यामुळे कोणाला बोलायची गरज नाही, काय नाही, काय नाही. तुम्हाला बाजारात पण जायची गरज नाही. बघा तुम्हाला दाखवतो, सगळ्यांचा येऊ देतो तुम्हाला. बघा चल मित्रांनो, आपण काय करू, संध्याकाळी ही आपल्या साध्या पद्धतीने केलेले कवाडे बघा हे लावून घ्यायचं. थंडीचा पण प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. चला हे बघा सगळे दाखवतो तुम्हाला. आता लहान मोठे 25 आहेत मित्रांनो. हे बघा पिल्ली, इकडं आपला बोकड आणि इकडं आपल्या शेळ्या. चला मित्रांनो, व्हिडिओ मोठा व्हायला आहे. आपलं कुत्र्याचं पिल्लू कसं वाटलं, आपल्या शेळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.